नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 GS पेपर 4. तर या पेपरचं ॲनालिसिस आपल्याला घ्यायचं आहे आणि 2019 ते 2023 पर्यंतचे जे काही सगळे प्रश्न असतील तर हे मी आपल्या बॅचमध्ये कव्हर करणार आहे. आता तुम्हाला फक्त स्वरूप समजेल की कशा प्रकारचं ॲनालिसिस वगैरे आपलं असणार आहे वगैरे. आणि एकंदरीत जर तुम्ही PYQ व्यवस्थित केले असते आणि PYQला लिंक करून जर अभ्यास केला असता रिव्हर्स इंजिनिअरिंग थ्रू आणि कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर तुमची डेव्हलप झालेली असती तर हा पेपर खरंच अवघड नव्हता. काही प्रश्न नक्कीच अवघड असतात, दरवर्षीच असतात आणि दरवर्षी पेपराची डिफिकल्टी लेवल ही कमी होत नाही आहे, ही वाढत चाललेली आहे. आणि तरीसुद्धा जे चांगले स्कोर करणारे लोक आहेत ते करतात. असे गेल्या वर्षीसुद्धा 2022ला सुद्धा मुलांना मार्क्स कमी होते, पण मी अभ्यास केला होता नीट आणि मला माहीत होतं की मला मार्क्स येतील याच्यामध्ये. आणि मी 88 मार्क्स मी GS पेपर 4ला 2022च्या मेन्सला घेतले होते. सो इट इज व्हेरी मच पॉसिबल की तुम्ही डिफेन्सिव्ह या पेपरमध्ये खेळू शकता. मला माहिती आहे की या पेपरसाठी जे काही एफर्ट्स लागतात ते खूप जास्त आहेत आणि त्या मानानं तुम्हाला जो काही मार्क्समधली इम्प्रूव्हमेंट आहे ती तुम्हाला एवढी दिसत नाही, कारण आपला जो काही सोर्स आहे की आपलं वे ऑफ स्टडिंग दिस पेपर आहे हा चुकत असतो. आपण कुठलं तरी बाजारातलं एक पुस्तक घेतो आणि ते वाचत बसतो आणि आपल्याला वाटतं की या पुस्तकातून जसंच तसं यावं, पण बऱ्याच वेळा तसं होत नाही. आयोग हे थोडंसं आपण जे रेग्युलर सोर्सेस वापरतो आहे त्याच्या बाहेर जाऊन पण प्रश्न विचारते आणि ते आपल्याला जर नाही जमलं आणि आपण आयोगाच्या मागच्या प्रश्नांना व्यवस्थितरित्या डिग केलं नाही. डिग करणं म्हणजे काय तर खणणं, ठीक आहे, डिग करणं म्हणजे खणणं. मग तुम्ही त्या मागच्या PYQला खणून तुम्ही किती लॉजिक लावताय की कशा प्रकारचं आयोगाचा कल चाललेला आहे आणि तुम्ही आत्ता काय करायला पाहिजे 2024साठी वगैरे. तर हे तुम्हाला या मागच्या PYQवरनं कळत असतं, पण PYQला आपण मध्ये जातच नाही. आपण काय करतो की पुस्तकात आपल्या ज्या काही रेग्युलर दिलेलं आहे तेवढंच बघतो आणि पुढे जातो. कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्सच्या बाबतीमध्ये वगैरे आपली काय डेव्हलप होत नाही. जसं की यावर्षी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडवरती वगैरे प्रश्न विचारले, ते कोर इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत. कोर इकॉनॉमिक्स ज्यांचं ग्रॅज्युएशन वगैरे चाललेलं आहे किंवा मग ज्यांचं इनडेप्थ अभ्यास आहे त्यांनाच ते प्रश्न सोपे वाटू शकतात, बाकीच्यांना ते प्रश्न नक्कीच अवघड वाटले असतील. पण तुम्हाला यासाठी म्हणजे या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे की हे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला डील करणं खूप इझी आहे. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास त्याचा केला असेल किंवा मग तुम्हाला कोर इकॉनॉमिक्सच्या कॉन्सेप्ट माहीत असतील तर. अडचण कधी निर्माण होते? अडचण जेव्हा इकॉनॉमिक सर्वे किंवा मग बाकीचे जे काही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स आहेत त्या सोर्सेसमधून जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा अडचण खरी निर्माण होते, कारण त्या सोर्सेसमधून विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण डील करणं अवघड होऊन बसतं आपल्याला. कारण का तर गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट जे आहेत ते 250-300 पेजेसचे वगैरे आपल्याला दिसतात आणि त्या डॉक्युमेंट्समधनं आपण लाईन टू लाईन वाचणं आणि कुठल्या तरी एखाद्या लाईनमधनं तो प्रश्न येणं हे आपल्यासाठी नक्कीच काळजीचं ठरतं आणि यामुळे आपले मार्क्स वगैरे सुद्धा कमी होऊ शकतात. सो तशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते अनसर्टन आहेत, त्याच्यामध्ये कधी आपलं गेस बरोबर येऊ शकतो, कधी आपले प्रश्न चुकू शकतात. त्यामुळे त्या प्रश्नांना जर आपण म्हणजे ते प्रश्न जर आपण एक आपल्याला चुकतील असं एक गृहीत धरले असेल किंवा मग त्यामध्ये आपलं आन्सर्स जे आहे ते मोस्ट ऑफ द केसमध्ये चुकू शकतात असं जर आपण गृहीत धरलं तर जे कोर इकॉनॉमिक्सवरती येणारे प्रश्न आहेत किंवा मग जे आपल्या स्टॅटिक पोर्शनमधून येणारे क्वेश्चन्स आहेत इकॉनॉमिक्सचे तर ते तरी आपले ॲटलिस्ट चुकले नाही पाहिजे. मग गव्हर्नमेंट डॉक्युमेंट किंवा मग त्यामधले जर प्रश्न विचारत असतील तर ते डायनामिक आपण त्यांना कन्सिडर करूया, कारण ते दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी त्यांचा गव्हर्नमेंट डॉक्युमेंटचा सोर्स पण बदलू शकतो. पण त्यातल्या त्यात सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, ठीक आहे, ह्या दोन गोष्टी पण आपल्याला करायला लागतील. इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया हा खूप सिलेक्टिव्हली करायचा आहे, त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र इन डेप्थ करावं लागेल आपल्याला. हे तर आपण करणारच आहोत, ठीक आहे. आणि हे मी दरवर्षी कव्हर करत असतो. गेल्या वर्षीसुद्धा मी इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामधल्या सिलेक्टिव्ह गोष्टी घेतल्या होत्या. इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्रामधले जशाच तसे क्वेश्चन्स आपल्या बॅचमधनं आले होते. पण एवढंच विषय असा आहे की ज्यांनी बॅच केली आहे त्यांनीसुद्धा या गोष्टीला सिरियस घेतलं नव्हतं. पण मी जेव्हा आत्ता व्हिडिओ टाकतोय तेव्हा मला त्यांचे फोन येत आहेत की सर हे आपल्या बॅचमध्ये होतं पण मी नीट ते करू शकलो नाही, कारण मी व्हिडिओसहित एव्हिडन्सच पोस्ट केले डायरेक्टली की गेल्या वर्षी मी या पॉईंटवरती क्वेश्चन येईल, 2018-19 हे स्कीमचं लॉन्च इयर आहे, याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे असं जेव्हा मी जिथे गोल केले व्हिडिओमध्ये दिसतंय ते, तर तिथं प्रश्न विचारला त्यांनी. मुख्यमंत्री जी काही सौर कृषी वाहिनी योजना आहे मी स्पेसिफिकली त्यांना बोललो होतो की तुम्ही वर्ष लक्षात ठेवा तसं, आणि तसाच प्रश्न तिथं आलेला आहे. सो हे आपल्याला पॉसिबल आहे, आपण करू शकतो. आणि या पेपरमध्ये आपल्याला डिफेन्सिव्ह करायचं आहे, ऑफेन्सिव्ह करायचं नाही आहे. डिफेन्सिव्ह इन द सेन्स की तुम्हाला तुमची मिनिमम एनर्जी टाकून तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट कसं काढता येईल
असा प्रयत्न आपला असायला हवा. कारण काय होतं की आपले बाकीचे पण पेपर आहेत की ज्यामधून आपल्याला चांगले मार्क येऊ शकतात. HRDमध्ये 110 येऊ शकतात, GS2मध्ये पण 110 येऊ शकतात, ठीक आहे, 110पर्यंत येऊ शकतात. तर हे GS2 आणि GS3 पेपर हे तुम्हाला मार्क्स देणारे पेपर आहेत. GS1सुद्धा यावर्षी थोडासा अवघड गेला पोरांना, ठीक आहे. पण मार्क्स येणाऱ्या पेपरवरती जास्त इन्व्हेस्टमेंट आपण करायला पाहिजे. आणि असे जे पेपर आहेत GS पेपर 4 सारखे, तिथं आपण डिफेन्सिव्ह खेळून मिनिमम एनर्जीमध्ये मॅक्झिमम काही काढता येतं का बघायला पाहिजे. ओके, आणि ते करता येऊ शकतं. पेपर वगैरे ॲनालिसिस व्यवस्थित असेल तर ते करणं काही अवघड नाही आहे. तर मी तुम्हाला फक्त आत्ता हे अप्रोचच सांगण्यात आपला बराच वेळ गेला आत्ता. पण आपण क्वेश्चन्स ॲनालिसिस बघूया की आपण आपल्या बॅचमध्ये 2019-23 जे ॲनालिसिस घेतो आहे त्याचं एकंदरीत स्वरूप काय आहेत हे तुम्हाला आत्ता मी जे काही एक 7 ते 8 प्रश्न मी इथे डिस्कस करेन. तुम्हाला कळेल की आपण एकंदरीत अप्रोच कशी असेल आपल्या या बॅचमध्ये. ओके, सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. तर बघा, पहिला प्रश्न जो होता तो मनी या टॉपिकमधून आला होता. आणि मनी या टॉपिकमधून आपल्याला 2 ते 3 प्रश्न या वर्षी दिसतात. म्हणजे मनी असेल का, मग लिक्विडिटी प्रिफरन्स थेरी असेल केन्सची, तर या बाबतीत प्रश्न आपल्याला इथं दिसतात. आणि मनी या टॉपिकवरती दरवर्षी क्वेश्चन येतात आणि बऱ्यापैकी क्वेश्चन्स ते मनी या टॉपिकवरचे डील करण्यासारखे असतात आणि चुकत नाहीत ते प्रश्न. ओके, सो आता बघूया की यामध्ये आपण बघितलं की यांनी विचारले काय, तर मार्शलियन इक्वेशन ऑफ कॅश बॅलन्स अप्रोच विचारले. आता कॅश बॅलन्स अप्रोच जे आहे किंवा मग या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे, नोट्समध्ये पण आहे आणि बऱ्यापैकी पुस्तकामध्ये हे कॅश बॅलन्स इक्वेशन दिलेलं आहे. आणि मी सांगताना पण गेल्या वर्षी सांगितलेलंच होतं की ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, म्हणजे हे जे काही लेटर्स आहेत KPY वगैरे किंवा M वगैरे, यांचं एक्झॅक्ट मिनिंग काय होतं मी मागच्या वर्षीचं लेक्चरसुद्धा आपल्या ग्रुपवरती पोस्ट केलेलं आहे, वाटलं तर तुम्ही ते बघा. त्यामध्ये पण मी मेन्शन केलं होतं की स्पेसिफिकली तुम्ही हे लक्षात ठेवा की हे K म्हणजे काय, P म्हणजे काय, Y म्हणजे काय, हे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. जेव्हा मी नेटचे जे प्रश्न बघितले, इकॉनॉमिक्स नेट, ठीक आहे, नेटसाठीचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये मला हे असा एक क्वेश्चन आढळला होता. मी त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना ॲडवाईस केलं होतं गेल्या वर्षी की तुम्ही हे लक्षात ठेवा की K म्हणजे काय, P म्हणजे काय. आणि आपल्या नोट्समध्ये पण ते आहे, आता मी तुम्हाला दाखवेनच की K = इच्छा मी असं लिहून दिलं होतं. मग इच्छा म्हणजे काय मी त्याला लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं की इच्छा याचा असा अर्थ होतो की जे काही लोकांचं इन्कम आहे त्या इन्कमपैकी किती पैसा स्वतःकडे ते ठेवण्याची इच्छा त्यांची आहे, डिझायर आहे, हे मी त्यांना मागच्या वेळेस पण सांगितलेलं होतं. आणि आताही तेच आहे बघा की आपल्याला एकूण अशा सगळ्या थेरीज आहेत आपल्या मनी या टॉपिकमध्ये. आपल्याला ह्या थेरीज दिसतात. कुठल्या कुठल्या थेरीज आहेत, क्वांटिटी थेरी ऑफ मनी, MV = PT, फिशरचं इक्वेशन सगळ्यांना माहीत असतं हे, ठीक आहे. MV = PT हे आपण बघतो. त्याच्यानंतर फ्रीडमन, हे मॉनिटरिस्ट आहे फ्रीडमन, सगळं काही चलनविषयक धोरणांनाच फ्रीडमन महत्त्व देत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर केन्सची लिक्विडिटी प्रिफरन्स थेरी आहे. आणि लिक्विडिटी प्रिफरन्स थेरीमध्ये केन्सनी काय सांगितलेलं की पैसा स्वतःजवळ बाळगण्याचे 3 मोटिव्ह असतात, 3 मोटिव्ह, ठीक आहे. 3 मोटिव्ह पैसा स्वतःजवळ बाळगण्याचे असतात. आणि याच्यावरती सुद्धा आता आपल्याला यावर्षी प्रश्न 2023ला विचारलेला दिसतो. तर लिक्विडिटी प्रिफरन्स थेरी ही सनातनवाद्यांच्या विरोधात होती. सनातनवाद्यांच्या विरोधात म्हणजे सनातनवाद्यांनी जी मतं मांडलीत त्याच्यापेक्षा वेगळी मतं ही केन्सनी मांडलेली आहेत. सनातनवादी जे काही अर्थतज्ज्ञ आहेत, जसं की पिगो असेल, मार्शल असेल, तर यांचं थोडंसं वेगळं मत ह्या केन्सनी मांडलं होतं लिक्विडिटी प्रिफरन्स थेरीमध्ये. तर लिक्विडिटी प्रिफरन्स थेरीमध्ये नेमकं काय सांगितलेलं नाही. तर 3 मोटिव्ह पैसा होल्ड करण्याचे असू शकतात. एक तर स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह असू शकतो किंवा मग सट्टेबाजी वगैरे करण्याचा मोटिव्ह. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे ट्रान्झॅक्शन मोटिव्ह असू शकतो, ठीक आहे. किंवा मग एखाद्या व्यक्तीला एमर्जन्सी वगैरे काही आली तर आपल्याकडे पैसे असावेत, ठीक आहे, या बाबतीत मोटिव्ह असू शकतो. तर ह्या 3 गोष्टीसाठी एखादा व्यक्ती पैसे आपल्या स्वतःजवळ बाळगतो, ठीक आहे. तर हे केन्सनी सांगितलं होतं. आणि केन्सच्या ह्या थेरीला लिक्विडिटी प्रिफरन्स थेरी वगैरे म्हणतात. मग ही थेरीसुद्धा आपल्याला मनी या टॉपिकमध्ये बघावी लागते. त्याच्यानंतर बामूल-टॉबिन मॉडेल हे सुद्धा एक मॉडेल आहे. त्यानंतर पोस्ट केन्सियन थेरीजमध्ये अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततासुद्धा या मनी या टॉपिकमध्ये किंवा मनी बाबतीत डिस्कस करताना लक्षात घेण्यात आली होती, ठीक आहे. पण आता सनातनवाद्यांचं असं मत होतं की सनातनवादी म्हणजे जे काही जुने विचारतज्ञवाले अर्थतज्ञ वगैरे आहेत त्यांचं असं मत होतं की पैसा हा व्यक्ती स्वतःजवळ का बाळगतो, तर त्याचं एकच कारण आहे असं त्यांचं म्हणणं होतं की एक कारण काय ते तर ट्रान्झॅक्शन मोटिव्ह. फक्त तुम्ही एखादी वस्तू एक्सचेंज करण्यासाठीच पैसा वापरताय, अदरवाईज तुम्ही पैशाचा दुसरा काही वापर करत नाही. जसं की केन्स म्हणतो की तुम्ही स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, एमर्जन्सीसाठी वगैरे असलं काहीही होत नाही. फक्त आणि फक्त ते ट्रान्झॅक्शन मोटिव्हसाठीच पैसा वापरला जातो असं सनातनवादी अर्थतज्ञांचं मत होतं. आणि याला बगल देऊन केन्सनी आपले वेगळे विचार इथं मांडले होते, ओके. आणि हे मनी या टॉपिकमधले वेगवेगळ्या अर्थतज्ञांचे वेगवेगळे इक्वेशन्स आहेत आणि ते इक्वेशन्स पाठ करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण 2022च्या पेपरमध्ये सुद्धा इक्वेशन्सवरती प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. MD = KPI, आय थिंक हा प्रश्न मागच्या वेळेस 2022ला सुद्धा विचारलेला होता. मग 2022 अनालिसिस बघताना आपण ते बघणारच आहोत,
सो ओव्हरऑल हे सांगायचं झालं तर तुम्हाला लक्षात घ्या की हे जे काही इक्वेशन आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रत्येकाची व्हॅल्यू काय आहे, के काय, पी काय, वाय काय, हे तुम्हाला जर एकदा तुम्ही बघितलं तर ते लक्षात राहतं आणि प्रश्न याच्यावरचा चुकायला आपलं नाही पाहिजे, कारण आपल्या कॉन्टेंटमधनं प्रश्न आलेला हा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही की केम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच आपल्याला दिलेलं दिसतं. एम इज इक्वल टू KPI. के हे अक्षर काय दर्शवतं, तर आता ह्याच्यामधलं एम म्हणजे काय, के म्हणजे काय, पी म्हणजे काय, वाय म्हणजे काय बघूया. एम म्हणजे टोटल सप्लाय इन द इकॉनॉमी, टोटल सप्लाय ऑफ मनी इन द टोटल मनी सप्लाय इन द इकॉनॉमी, म्हणजे अर्थव्यवस्थेमधील एकूण पैसा किती आहे, एकूण पैसा अर्थव्यवस्थेत किती आहे हे आपल्याला एममधनं दिसतं. आणि एकूण अर्थव्यवस्थेतील पैसा या KPI वरती डिपेंड करतो, KPI वरती. मग के म्हणजे काय, के म्हणजे लोकांची इच्छा कशाच्या बाबतीमध्ये, की माझ्या हातात कॅश किती असली पाहिजे. ठीक आहे, ती इच्छा जर आपण यावरनं हे केली, म्हणजे केवरनं आपण जज करू शकतो ती इच्छा, की लोकांना कॅशच्या स्वरूपात स्वतःकडे किती उत्पन्न हवं आहे किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या किती पर्सेंटेजमध्ये कॅश स्वतःच्या जवळ बाळगायचे आहे, त्याला आपण के म्हणतो. त्यानंतर पीमध्ये बघितलं आपण तर पी काय आहे, पी म्हणजे प्राईस लेवल. प्राईस लेवलचा असा अर्थ होतो की इन्फ्लेशन किती आहे इकॉनॉमीमध्ये, प्राईस लेवल हे आपल्याला पीमधनं कळतं. आणि वायमध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, ठीक आहे, रिअल इन्कम और रिअल आउटपुट किती आहे हे आपल्याला त्यातून कळतं. मग एम इज इक्वल टू KPYमध्ये आपल्याला के हे किती पर्सेंटेजमध्ये पैसे ठेवायचे आहेत उत्पन्नाच्या एखाद्या व्यक्तीकडे, किंवा त्याची इच्छा किती पर्सेंटेज पैसे ठेवायचे आहे. समजा एखादा व्यक्ती 100 रुपये कमवत असेल तर त्या 100 पैकी त्याला 10 रुपये जर ठेवायचे असतील स्वतःजवळ, ठीक आहे, तर हे 10 रुपये काय झाले, 10 रुपये हे के झाले. त्याला एवढे 10 रुपये स्वतःकडे ठेवायचे आहेत कुठल्याही केसेसमध्ये. आणि बाकीचे 90 रुपये ते 90 रुपये तो बँकेमध्ये ठेवेल किंवा मग बाकी काहीतरी त्याचं करेल. पण त्याच्या हातात 10 रुपये आहेत ना, खेळतं भांडवल त्याच्याकडे 10 रुपये आहे, हे इथून आपल्याला कळतं. मग हे 10 रुपये जे आहेत ते के आहेत, ठीक आहे. तर इथं आपल्याला या वेगवेगळ्या थिअरीज वगैरे बघायला लागतील. तुम्ही तुमच्या पुस्तकातून वगैरे अभ्यास करत असताना तुम्ही क्यूटीएम, फ्रीडमन, केन्सची लिक्विडिटी प्रिफरन्स थेरी, बामूल टोबिन मॉडेल, पोस्ट केन्सियन थेरीज या बघून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. मी तुम्हाला इथे एकंदरीत सांगितलं की नेमकं काय यामध्ये एम इज इक्वल टू KPIचा अर्थ काय होतो, ठीक आहे. परत एकदा सांगतो, एम म्हणजे सप्लाय ऑफ मनी, इथं त्यांनी दिले बघा पहिल्या ऑप्शनमध्ये, एम म्हणजे सप्लाय ऑफ मनी. त्यानंतर व्ही म्हणजे काय, वेलोसिटी ऑफ सर्क्युलेशन, पण व्हीचा उपयोग इथं होत नाही, कारण हे व्हीवालं जे इक्वेशन आहे ते फिशरचं आहे, MV इज इक्वल टू PT, MV इज इक्वल टू PT. त्याच्यानंतर तिसरा पर्याय जो होता तो आपला उत्तर होतं फ्रॅक्शन ऑफ रिअल इन्कम विच पीपल डिझायर टू होल्ड इन मनी. बघा लक्षात घ्या की आपल्या उत्पन्नाचा असा भाग, की जो वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात, रोख म्हणजे पैशाच्या स्वरूपात बाळगू इच्छितात, ठीक आहे. कधी काही इमर्जन्सी आली किंवा मग एखाद्या गोष्टीमध्ये मला इन्व्हेस्ट करायचं, उद्या मला कळालं की स्टॉकमध्ये मला इन्व्हेस्ट करायचे नाही, माझ्याकडे आत्ता सध्या पैसे हवेत, ठीक आहे. तर त्यावेळी मी काय करेल की पैसे माझ्याकडे स्वतःजवळ ठेवेन आणि ते मी लागेल तेव्हा ते खर्च करण्यासाठी माझ्याकडे असावेत, म्हणून मी ते ठेवलेले आहेत. आणि मी ते स्पेक्युलेटिव्ह मोटीने ठेवलेले आहेत की मला एखादा स्टॉक खरेदी करायचा वगैरे, ठीक आहे. म्हणजे कॅश असणं एखाद्याकडे, हे हातातच कॅश आहे असं नाही, तर ती कॅश ही बँकेतसुद्धा असू शकते तुमची. जर समजा ती टर्म डिपॉझिटमध्ये तुम्ही ठेवलेली नसेल, टर्म डिपॉझिट म्हणजे लॉंग टर्मचे डिपॉझिट, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे डिपॉझिट, यामध्ये जर तुम्ही कॅश ठेवली नसेल ना, तर तुम्ही तुमच्याकडेच ती कॅश बाळगताय, ठीक आहे. हे इथं लक्षात घ्यायला हवं आपल्याला. म्हणजे तुम्हाला जर समजा जास्त प्रमाणामध्ये किंवा मग प्रत्येक व्यक्तीला असं वाटू लागलं की माझ्याकडे कॅश स्वरूपातच पैसे जास्त असावेत, तर अर्थव्यवस्थेवरती त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. त्यामुळं आणि ह्याचे इंटरप्रिटेशन पण वेगवेगळे होऊ शकतात की कॅश लोक स्वतःकडे का बाळगतात. सनातनवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर कॅश फक्त आणि फक्त ट्रान्झॅक्शनसाठीच वापरले जाते, एखादा व्यवहार करण्यासाठी वापरले जाते, बाकी कुठल्याही कारणासाठी कॅश ही वापरल्या जात नाही, असं सनातनवाद्यांचं म्हणणं होतं. पण केन्सनी त्या मताला नाकारलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी केन्सनी म्हटले की नाही, वेगवेगळ्या कारणांसाठी लोक स्वतःकडे रोख बाळगू शकतात. त्यामध्ये ते 3 मोटिव्ह आहेत, ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह आणि एमर्जन्सी वगैरेचं कारण. तर या गोष्टी पण आपल्याला ध्यानात घ्यावे लागतील. या अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे सगळं जे बॅकग्राऊंड काय ह्या इक्वेशनचं, हे तुम्हाला एकंदरीत अंडरस्टँड करावं लागतं. नुसतं इक्वेशन पाठ करून पण जमत नाही, इक्वेशनचा संदर्भ काय आहे आणि त्याच्यामागे त्या अर्थज्ञानाचा विचार काय आहे हे सुद्धा समजलं पाहिजे. हे आपल्या रेग्युलर पुस्तकामध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही किंवा कोणाला माहीत पण नसतं की हे असं नेमकं काय सायकोलॉजी याच्या मागे, ठीक आहे. याच्यासाठी मी तुम्हाला ॲडवाईज करेन की तुम्ही YCMUचे जर पुस्तकं जमले तुम्हाला तर तुम्ही ते वाचून घ्या, किंवा मग तुम्ही एखादं संदर्भ पुस्तक जे आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचं, तुम्हाला जे वाटलं ते ग्रॅज्युएशनला जे अभ्यास करतात पोरं त्यांच्याकडनं पण घेऊन ते करू शकता. तर मी आत्तापर्यंत 7 ते 8 पुस्तकं अशी वाचलेली आहेत.
की ज्यामध्ये आपल्या सिलेबसचा थोडा थोडा अंश दिसतो. म्हणजे पूर्णपणे ते पुस्तक वाचण्याची आपल्याला गरज नसतात, पण त्याच्यामध्ये थोडा थोडा अंश दिसतो. आत्ता सध्या मी ते उमा कपिलांचं पुस्तक वाचतोय, ठीक आहे, इंडियन इकॉनॉमी सिन्स इंडिपेंडन्स. तर त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आढळतात सिलेबसच्या रिलेटेड, पण ते पूर्ण पुस्तक आपल्याशी काही कामाचं नाही आहे. आणि मी तेच म्हटलं तुम्हाला की तुम्हाला कॉस्ट आणि बेनिफिट जमलं पाहिजे, की तुम्ही समजा त्याच्यामध्ये 10 तास 15 तास इन्व्हेस्ट करताय, त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी एका मार्काचा तरी सिलेबस कव्हर झाला पाहिजे. असं पण असतं, पण ते माझी हॉबी म्हणून मी केलेलं आहे. तुम्ही करू नका. तुम्ही फक्त फोकस करा की PYQ रिलेटेड गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि अंडरस्टँड करायचे की सायकोलॉजी काय होती मागे, हा प्रश्न विचारण्याच्या मागे. ठीक आहे, एवढं केलं तरी इनफ आहे. बाकी जास्त लोड घेऊ नका. बाकी मी आपल्या बॅचमध्ये हा कव्हर करणारच आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आता. हा पुढचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला फॉरेन ट्रेड या टॉपिकमधून विचारलेला दिसतो. आणि यामध्ये त्यांनी थोडंसं मध्ये जाऊन प्रश्न विचारला. पहिलं विधान तर सगळ्यांना जवळपास माहिती आहे की सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपण US ला करतो, हे आपण जाणून आहोत आणि बऱ्यापैकी लोकांनाही माहीत असेल असं मी अपेक्षा करतो, कारण हे आपल्या अभ्यासाचा भाग आहे. आपल्या सगळ्या पुस्तकांमध्ये हे दिलेलं आहे की US ला सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपण करतो आहे. पहिल्या क्रमांकावरती US आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती UAE आहे आपल्या एक्सपोर्टमध्ये, तिसऱ्या क्रमांकावरती हाँगकाँग आहे, चौथ्या क्रमांकावरती चायना आणि पाचव्या क्रमांकावरती सिंगापूर. 2023 आणि 24च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार ही आकडेवारी आहे, US, UAE, हाँगकाँग, चायना आणि सिंगापूर. पण त्यांनी विचारताना एप्रिल ते नोव्हेंबर 2022ची आकडेवारी विचारली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नेदरलँड हे तिसऱ्या स्थानावरती आहे आपल्या एक्सपोर्टमध्ये. इंडियाज एक्सपोर्टिंग पार्टनरमध्ये नेदरलँड हे तिसऱ्या स्थानी आहे. हे थोडंसं डाऊटफुल वाटू शकते काही लोकांना, पण हे विधानसुद्धा बरोबर दिलेलं होतं. तर आपण काय करू शकतो, आता परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघून घ्यायची आकडेवारी की सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपण कुठे करतो आहे आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये कुठल्या कुठल्या न्यूज ह्या गुगलवरती दिसतात. जसं की PIB सारख्या वेबसाईट आहेत की ज्यावरती तुम्हाला ह्या बाबतीत न्यूज वगैरे दिसतात. सो आत्ता हे सांगून मी तुम्हाला फायदा नाही. जेव्हा एक्झाम असेल आपली, म्हणजे 1-2 महिन्याआधी जेव्हा आपण ते बघून घेऊ, तेव्हा मी तुम्हाला हे टेलिग्रामच्या ग्रुपवरती वगैरे टाकेन किंवा मग तुम्हाला नोटिफाय करेन या बाबतीत की तुम्ही हे बघा की एक्सपोर्ट आपण कुठल्या कुठल्या कंट्रीजला करतो आहे. माझं पण असंच आहे की मी जेव्हा परीक्षेला जातो त्यावेळेस मी हे बघून जातो, कारण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वगैरे चेंज होऊ शकतात. डायरेक्टली आता तुम्ही बघितलं तर एप्रिल ते नोव्हेंबर असं त्यांनी विचारलं होतं 2022मधलं, एप्रिल ते नोव्हेंबर. पण एक लक्षात घ्या गोष्ट की तुम्हाला हे तर माहीतच आहे ना की सगळ्यात जास्त एक्सपोर्ट आपण कोणाला करतो, US लाच करतो. आणि जनरली ते बदलत नसतं एवढं लवकर. US, UAE आणि हाँगकाँग हा क्रम तरी आपल्याला ऑलरेडी माहीत असतो. त्यामुळे आपण पहिलं स्टेटमेंट बरोबर आणू शकतो. दुसऱ्याच्या बाबतीमध्ये एखाद्याने डाऊट घेतला तर प्रश्न चुकणार आहे. अदरवाईज हे सुद्धा विधान करेक्ट पकडून पुढे आपण जाऊ शकतो. ओके, तर पुढचा क्वेश्चन बघा. हा सुद्धा क्वेश्चन थोडासा कॉम्प्लेक्सच होता, कारण यामध्ये त्यांनी स्पेसिफिक आकडेवारी विचारली होती. गुगल सर्च करा तुम्ही. गुगल सर्च केल्यावरती तुम्हाला या बाबतीमध्ये वेगवेगळी आकडेवारी दिसेल. ठीक आहे, पण आयोगाने जो विचारला आहे ते एखाद्या गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये मधनं किंवा इकॉनॉमिक सर्व्हेमधनं डायरेक्टली सेंटेन्सेस पिक करून विचारलेले. तुम्ही जर ऑब्जेक्शन जरी घेतलं तर तुमचे ऑब्जेक्शन वगैरे काय व्हॅलिड ठरणार नाही तिथं. कारण काय होतं की त्यांनी एखादं गव्हर्नमेंट डॉक्युमेंट बघितलेलं असतं आणि त्याच्यामधून ही आकडेवारी डायरेक्टली थेट विचारलेली असते आणि त्यामुळे ते काय तुमच्या ह्याला मागणीला वगैरे एंटरटेन वगैरे काय करत नसतात. ओके, सो यामध्ये जर बघितलं की त्यांनी चूक विधान आपल्याला फाइंड आउट करायला लावली होती. पहिल्या विधानात काय दिले, 2022 आणि 23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात $450 अब्ज बिलियन इतकी होती. ती मागील वर्षी 44.6% तुलनेत 6.7% वाढली. आता मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी हे विधान करेक्ट कन्सिडर केलं असतं आणि हे सुद्धा विधान बघितलं तर मी हे पण करेक्ट कन्सिडर केलं असतं. मग मी असं म्हटलं असतं की नन ऑफ द अबोव इनकरेक्ट, कारण ह्या व्हॅल्यूज जनरली ट्रू दिलेल्या असतात, त्यांनी खऱ्या दिलेल्या असतात, पण या केसमध्ये तसं नाही आहे. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तेच तुम्हाला आधी इकॉनॉमिक सर्व्हे बघायला लागतं की यामध्ये एक्सपोर्ट किती आहेत, इम्पोर्ट किती आहेत आणि ट्रेड डिफिसिट वगैरे किती आहे, कोणत्या देशासोबत ट्रेड डिफिसिट जास्त आहे. चायनासोबत ट्रेड डिफिसिट आपलं जास्त असतं नेहमी. ठीक आहे, मग किती आकडे त्याच्यामध्ये आहेत, किती कोटी डिफिसिट आहे, हे पण आपण एकदा बघायला पाहिजे जेव्हा आपण परीक्षेला जातो तेव्हा. ओके, त्याच्या आधी आत्ता बघून काही फायदा नाही, कारण का तर लेटर म्हणजे हे जे काय आकडेवारी वगैरे आहे ते चेंज होते आणि ते विचारताना महिन्यावरती फरक करतात. एप्रिल ते नोव्हेंबरचं आता त्यांनी 2022 इथं विचारलेलं आपल्याला दिसतं आहे. सो हे चेंजेस होत राहतात, पण ते आपल्याला जाताना बघायला लागतं आणि त्याच्यामध्ये किती चेंजेस झाले इयर ऑन इयर 2022-23 त्यांनी विचारलं होतं मागचं. म्हणजे आपली परीक्षा झाली जानेवारी महिन्यामध्ये 2024ला आणि ह्यांनी विचारलं बघा की 22-23चं. सो आपण परीक्षेच्या आधीच्या वर्षाचं बघून जायचं. ठीक आहे, हे मी कवर करणार आहे, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. जेव्हा मी अपडेशन करेन की हे डेटा जो आहे तो परीक्षेला महत्त्वाचा आहे,
आणि मी तो आपल्या बॅचमध्येच टाकेन की हे जे अपडेटेड कॉन्टेंट आहे ते तुम्हाला करावंच लागेल परीक्षेला जाण्याच्या आधी. त्यामुळे आत्ता त्याचा लोड घेऊन काही फायदा नाही आहे. आणि हे जी आकडेवारी आहे ती प्रत्येक वेबसाईटवरती गव्हर्नमेंटच्या वेगळी दिसेल तुम्हाला. PIBवरती सर्च केलात तर वेगळीच आकडेवारी दिसेल, ठीक आहे. इकॉनॉमिक सर्वेमध्ये बघितलात तर वेगळीच आकडेवारी दिसेल. सो हे असं होतं, पण एवढंच आहे, शेवटी तुम्हाला ते बघून जावंच लागेल परीक्षेच्या पूर्वी. आणि असे प्रश्न जे आहेत, मी तुम्हाला बोलतो की असे प्रश्न जे आहेत ना की जे डायनामिक प्रश्न आहेत यांचं चुकणं हे एक वेळेस चुकले तर काही हरकत नाही, पण तुमचे स्टॅटिक पोर्शन जो आहे असा जो पोर्शन आहे, ठीक आहे, पहिला क्वेश्चन आपला तो चुकला नाही पाहिजे. कारण हे आपल्या पुस्तकात आहे, आपल्याला माहिती आहे हे काही बदलणारं नाही आहे. जे बदलत असतं ते चुकलं एखाद्या वेळेस, कारण एखाद्या वेगळ्या सोर्सेसमधून आलं तर ठीक आहे, पण इट इज नॉट जस्टिफायबल की तुम्ही असा क्वेश्चन चुकवत आहे, असा क्वेश्चन जो मनीवाला क्वेश्चन आहे तो चुकवत आहे, तो चुकवायचा नाही तसला प्रश्न, ठीक आहे. पुढे जाऊया आता बघा, ट्रिम्स हा सुद्धा प्रश्न आपल्या सोर्समधला आहे आणि आपण हे वाचणं अपेक्षितच आहे. तर ट्रिम्स म्हणजे नेमकं काय बघा, की WTO स्थापन करण्यात आली. तर WTO कधी स्थापन केलेली आहे? 1995मध्ये WTO स्थापन करण्यात आलेली आहे. मग WTOने काही नियम आणि ॲग्रीमेंट्स वगैरे केलेत. त्या ॲग्रीमेंटपैकी एक ॲग्रीमेंट आहे ट्रिप्स. त्याच्यानंतर त्याच्याच पुढचं आहे ट्रिम्स, TRIMS. ट्रिप्समध्ये काय करायचं तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करायचं. आणि ट्रिम्समध्ये काय करायचं? TRIMS. ट्रिम्स याचा असा अर्थ होतो ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. म्हणजे ट्रिम्समध्ये अशा काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्ही जो काही व्यापार विपर्यास होतोय, ट्रेडचं डिस्टॉर्शन होतोय किंवा मग व्यापारास प्रतिबंध होतोय, जागतिक व्यापारास प्रतिबंध होतोय, अशी जी काही निर्बंध वगैरे आहेत देशांनी लादलेली ती दूर करायची आहेत असं आपल्याला ट्रिम्समध्ये दिसतं, या ट्रिम्स किंवा मग ट्रिम्स ॲग्रीमेंटमध्ये दिसतं. भारताने पण सुद्धा, म्हणजे भारत किंवा बाकीचे जे काही WTO मेंबर्स आहेत हे ट्रिम्स फॉलो करणे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. म्हणजे ट्रिम्स ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स वगैरे फॉलो करणं हे बंधन आहे त्यांच्यावरती. जर तुम्ही हे फॉलो केलं नाही तर तुमच्या विरोधामध्ये केस वगैरे होऊ शकते. अशाच स्वरूपाची केस आपल्याला सोलर पॅनल्सच्या केसमध्ये झालेली दिसते, सोलर पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीमध्ये. त्यावेळी USनी आपल्या विरोधात WTOमध्ये केस दाखल केली होती आणि USनी ती केस जिंकली होती आपल्या विरोधातली. आणि आपण त्यावेळी काय केलेलं की आपण आपले जे काही सोलर पॅनल्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग आहेत त्याच्यामध्ये काही अटी अशा लादल्या होत्या की ज्यामध्ये आपल्याच देशामधनं काही कच्चा माल वापरण्याचं बंधन आपण टाकलं होतं. जसं की स्थानिक कच्च्या मालाची आवश्यकता, म्हणजे याला लोकल कॉन्टेंट रिक्वायरमेंट किंवा मग डॉमेस्टिक कॉन्टेंट रिक्वायरमेंट असं म्हणतात. आणि या डॉमेस्टिक कॉन्टेंट रिक्वायरमेंटमध्ये UPSC ॲज वेल एज MPSC दोन्हीकडे प्रश्न विचारण्यात आला होता. डॉमेस्टिक कॉन्टेंट रिक्वायरमेंटवरती MPSC आणि UPSC दोन्हीकडे प्रश्न विचारण्यात आला होता की ही जी काही US सोबत आपण केस हरलो होतो WTOमध्ये, याचा संदर्भ आपल्याला ट्रिम्समध्ये दिसतो, ठीक आहे. ट्रिम्स म्हणजे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. यामध्ये तुम्हाला बाहेरच्या देशाचा म्हणजे USचा इन्व्हेस्टर आणि भारताचा इन्व्हेस्टर, ठीक आहे, हे सारख्याच लेवलला तुम्हाला त्यांना ट्रीट करावं लागतं. म्हणजे एखादा व्यक्ती अमेरिकेतला आहे आणि तो भारतात येऊन व्यापार करतोय म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकत नाही, ठीक आहे. मग एखादा भारतातला व्यक्ती अमेरिकेत गेला आणि भारतातल्या व्यक्तीला त्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिली तर ते सुद्धा चुकीचं आहे WTOच्या नियमांप्रमाणे. म्हणून USची कंपनी असेल आणि USच्या कंपनीने रॉ मटेरियलसाठी भारतातूनच रॉ मटेरियल घ्यावे असं म्हणणं हे व्यापाराच्या विरोधी आहे असं या ट्रिम्समध्ये म्हटलं जातं. आणि म्हणून या ट्रिम्समध्ये त्यांनी विचारले आपल्याला की ट्रिम्स संदर्भातील पुढीलपैकी कोणत्या बाबी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी जुळणाऱ्या नाही आहेत. तर यामध्ये बघितलं की हे तुम्हाला करताच येत नाही. लोकल कॉन्टेंट रिक्वायरमेंटचं बंधन टाकू शकता का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी? एखाद्या गोष्टीचं उत्पादन करण्यासाठी तुम्ही कच्चा माल हा आमच्याच देशातून वापरावा असं बंधन टाकू शकता का एखाद्या बाहेरच्या MNCला? तर नाही टाकू शकत. एखादी जी काही MNC आहे आपल्या देशात आलेली, म्हणजे जसं की ॲपल असेल किंवा फेसबुक तर मॅन्युफॅक्चरिंग काही करत नाही, तर ॲपल मॅन्युफॅक्चरिंग करते मोबाईल्सचं, तर त्या ॲपल कंपनीवरती आपण असं बंधन टाकू शकत नाही की तुम्ही चायनामधनं कुठलाही कच्चा माल आयात करायचा नाही, जो काय कच्चा माल तुम्ही घेता तुम्ही भारतातच घ्यायचा, असं बंधन आपण त्या कंपनीवर टाकू शकतो का? नाही टाकू शकतो, कारण ते WTOच्या नियमांच्या विरोधात आहे. WTOने ही ट्रिम्स वगैरे आणले, ट्रिम्स ॲग्रीमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला ही बंधनं फॉलो करणं गरजेचीच आहेत की ज्यामध्ये तुम्ही असं बंधन टाकू शकत नाही. हे लोकल कॉन्टेंट रिक्वायरमेंट्स वगैरे, त्याच्यानंतर ट्रेड बॅलन्सिंग रिक्वायरमेंट्स वगैरे पण बंधन तुम्ही टाकू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही कंपनीला की तुम्ही एवढ्या गोष्टी $100 गोष्टी या इम्पोर्ट केल्यात बाहेरच्या देशामधनं, तर आता तुम्ही $100 गोष्टी जवळपास एक्सपोर्ट करा, असं आपण म्हणू शकत नाही. याला व्यापार संतुलन म्हणतात. असं सुद्धा करणं चुकीचं आहे WTOच्या नियमांप्रमाणे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? फॉरेन एक्सचेंज रिक्वायरमेंट, ठीक आहे, की एका अमाऊंटमध्ये तुम्ही हे फॉरेन एक्सचेंज रिक्वायरमेंट स्वतःजवळ ठेवलं पाहिजे. अशी बंधनं पण तिथे चालत नाहीत. त्यानंतर डॉमेस्टिक सेल्स रिक्वायरमेंट हे सुद्धा चालणार नाही आहे. म्हणजे देशांतर्गत विक्रीची आवश्यकता, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बंधन टाकणार आहेत एका प्रकारे. आणि यामुळं
या सगळ्या गोष्टींना WTOचा एकंदरीत विरोध झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळं आपल्याला याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर आपल्याला ह्या जे सगळ्या गोष्टी आहेत ते बंधनच आहेत एका प्रकारे, ट्रिम्स, आणि ह्या सगळ्यांच्या विरोधात WTO आहे. त्यामुळे याचं उत्तर ABCD हे असेल. ABCD हे उत्तर याचं असेल. ठीक आहे. तर एकंदरीत तुम्हाला सायकोलॉजी समजलीच पाहिजे की याच्या मागे विचारलं आणि याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे, ट्रिम्स म्हणजे काय वगैरे हे समजलं तर तुम्हाला प्रश्न हा अवघड नाही आहे. एकदा ट्रिम्स बाबतीत आपण बघून घेऊया. मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे ट्रिम्स बाबतीत, पण हे आपल्या नोट्समध्ये वगैरे जसं तसं थेट मेन्शन होतं ते पण मी तुम्हाला दाखवतो इथं. तर इथे तुम्ही बघू शकता की ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्समध्ये परकीय गुंतवणुकीवर सरकारने बंधने आणू नयेत, कारण यामुळे काय होतं, व्यापार विपर्यास होतो, ट्रेड डिस्टॉर्शन होतं. यामुळे व्यापार सुलभ होत नाही, तर व्यापार अवघड होऊन बसतो. आणि जागतिक स्तरावरती आपल्याला फ्री ट्रेड सगळीकडे आणायचं आहे, पूर्णपणे मुक्त व्यापार, शासनाच्या बंधनाशिवाय व्यापार आपल्याला करायचा आहे. WTOचं तेच अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे की व्यापार विपर्यास नाही झाला पाहिजे आणि व्यापार हा सुलभ झाला पाहिजे, जागतिक स्तरावरती व्यापार सुलभ झाला पाहिजे. एखाद्या अमेरिकेच्या नागरिकाला जर समजा भारतात व्यापार करायचा असेल तरीसुद्धा त्याला भारताच्या नागरिकासारखीच वागणूक मिळाली पाहिजे, असं एकंदरीत नियम वगैरे, किंवा मग असं एकंदरीत त्याला आपण WTOचं गोल म्हणू शकतो किंवा मग अंतिम ध्येय म्हणू शकतो. तर यामध्ये या ध्येयाला अचीव करण्यासाठी, या एमला अचीव करण्यासाठी WTOने हे ट्रिम्स वगैरे आणलेलं आहे. तर ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजरमध्ये परकीय गुंतवणुकीवर सरकारने बंधने आणू नयेत, कारण त्यामुळे व्यापार विपर्यास, ट्रेड डिस्टॉर्शन होऊ शकतं. बंधने कोणत्या स्वरूपाची असू शकतात हे सुद्धा आपल्याला इथं दिलं होतं. लोकल कॉन्टेंट रिक्वायरमेंट, एक्सपोर्ट ऑब्लिगेशन, डॉमेस्टिक एम्प्लॉयमेंट अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, ही सगळी बंधनं तुम्ही तुमच्या याच्यावरती आणू शकत नाही. त्याच्यानंतर इथं 5वी गोष्ट लिहू शकता तुम्ही, ट्रेड बॅलन्सिंग रिक्वायरमेंट, जे की यावर्षी पेपरला विचारले त्यांनी, ट्रेड बॅलन्सिंग. ठीक आहे. आणि डॉमेस्टिक लोकल कॉन्टेंट रिक्वायरमेंट तर ऑलरेडी आपण कव्हर केलेलंच होतं. एक्सपोर्ट ऑब्लिगेशन हे पण ठेवू शकत नाही. डॉमेस्टिक एम्प्लॉयमेंट, की तुम्ही ॲपल कंपनीने फक्त आणि फक्त भारतातल्याच कामगारांचा वापर केला पाहिजे, बाहेरून कुठलेही कामगार वगैरे आणले नाही पाहिजेत, हे सुद्धा चुकीचं आहे या ट्रिम्सनुसार. पण चायना काय करतं तुम्हाला माहिती आहे का, की चायना कुठलंही त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल किंवा मग काही बाकीच्या गोष्टी असतील तर स्वतःचे कामगार तिथे घेऊन जातं. ठीक आहे. ते प्रोजेक्ट बिल्ड करण्यासाठी चायनाचं असं चाललेलं असतं की आपण आपले स्वतःचे कामगार घेऊन जायचे, म्हणून चायनावरती टीका होते. आणि चायनाच्या पॉलिसीला डेप्ट ट्रॅप डिप्लोमसी वगैरे असं म्हणतात, कारण चायना हे असे प्रॅक्टिसेस करतं. पण आपल्या देशात तसं नाही की मग आपण तसं करत नाही. ठीक आहे. किंवा मग बाकीच्या देशांना पण आपण असं जनरली अलाव करत नाही. आपल्या देशातल्याच रोजगार निर्मिती वगैरे व्हावी याचा एक उद्देश आपल्याला असतो, आपण जेव्हा या कंपन्यांना वगैरे अलाव करतो आपल्या देशात येऊन इन्व्हेस्ट करायला वगैरे. ठीक आहे. आणि FDI वगैरे सुद्धा अट्रॅक्ट करतील या कंपन्या, हे काही एकंदरीत आपला एक ऑब्जेक्टिव्हच्या मागे असतो. पण तुम्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकत नाही की ॲपल कंपनीने मला सांगावं की कशाप्रकारे तुम्ही आयफोन डेव्हलप करतात, मला सांगावं इन द सेन्स की आमच्या देशातल्या लोकांना सांगावं, हे तुम्ही बंधन त्यांच्यावरती टाकू शकत नाही. अनलेस अँड अंटिल ते दोघांचं एक कन्सेन्सस असेल किंवा मग एका प्रकारे त्यांनी ॲग्रीमेंट केलं असेल, जसं की राफेलच्या बाबतीमध्ये आपला ॲग्रीमेंट झालेला आहे. राफेलच्या बाबतीमध्ये की आपण काही जे काही विमानं आहेत ते फ्रान्स डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड करेल आणि काही विमानं जे आहेत ते आपण भारतामध्ये वगैरे त्यांचं उत्पादन वगैरे करणार आहोत. ठीक आहे. सो या प्रकारे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते का, तर होते. पण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होत असताना तुम्ही बंधन टाकू शकत नाही की तुम्ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलीच पाहिजे, कारण ते सुद्धा WTOच्या ट्रिम्स नियमांच्या विरोधात आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटले पुढं, की फेअर ट्रीटमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन ऑल मेंबर कंट्रीज. प्रत्येक सदस्य राष्ट्र जे आहेत WTOचे त्यांनी बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला एक फेअर ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि द्यायला हवी. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या ट्रिम्सच्या बाबतीमध्ये, आणि हे आपण कव्हर केलं होतं. ज्या काही IMF आणि WTOच्या इन्स्टिट्यूशन्सची PDF आहे. ठीक आहे. इथं WTO मंत्रिस्तरीय परिषद वगैरे होतं, आणि लगेच त्याच्याखाली अँटी डम्पिंग ड्युटी, काउंटर व्हिलिंग ड्युटी, सेफगार्ड ड्युटी, आणि त्यानंतर लगेच मी हे खाली ट्रिम्सचा पेज एक दिला होता की ज्यामध्ये हे ऑलरेडी मी कॉन्टेंट कव्हर केलेलं आहे आणि आपल्या जनरल सगळ्या पुस्तकांमध्ये हे असतं. अशा स्वरूपाचे प्रश्न चुकणं म्हणजे तुमचे मार्क खाली येणं. ठीक आहे. सो हे अंडरस्टँड केलं व्यवस्थित तर प्रश्न हा असा चुकणार नाही आहे, तुम्ही हे करायला पाहिजे. त्यांनी आता ट्रिम्सवरती प्रश्न विचारून त्यांचा झाला आहे, तर मग ते पुढे काय विचारतील, TRIPS ट्रिप्सवरती प्रश्न विचारतील. ते ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याबद्दल जी काही बंधनं आहेत वगैरे यावरती ते प्रश्न ट्रिप्सवरती वगैरे विचारू शकतात. तर ते सुद्धा आपल्याला आता पुढच्या वर्षी प्रिपेअर करत असताना तुम्ही काय करायचं, मग ट्रिप्स नीट करायचं आहे. ट्रिप्स. ठीक आहे. TRIPS, कारण हे सिलेबसच्या एकाच टॉपिकमधले आहेत, म्हणजे एकाच टॉपिकमध्ये तुम्हाला हे ट्रिम्स आणि ट्रिप्स दिसतात WTOच्या, तर हे सुद्धा तुम्हाला तिथं करायला हवं. आता पुढचा क्वेश्चन बघूया. तर पुढचा क्वेश्चन हा बघा की SDGच्या बाबतीत आहे, आणि SDG आपल्याला माहिती आहेत की SDG किती आहेत, एकूण 17 SDGs आहेत. तर 17 SDGsमध्ये त्यांनी काय दिली बघा की पहिलं विधान आहे की 2015 शाश्वत विकास उद्दिष्टांची संख्या 30 इतकी होती.
असं कसं काय होते 30? 17च्या वरती कधीच SDG गेल्या नाहीत. 2030पर्यंत आपल्याला SDGs अचीव्ह करायचे आहेत आणि त्यांनी म्हटलं की 30 काहीतरी SDGs होत्या. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ फुल टॉस बॉल दिलेलं आहे की हे 30 SDG तर नव्हत्या. सरळ सरळ हे पहिलं विधान तर चुकीचं ठरतं. दुसरं विधान काय? स्वैच्छिक राष्ट्रीय पुनरावलोकन अहवाल 2017 याला व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट म्हणतात. मग व्हॉलंटरी रिव्ह्यू नॅशनल रिपोर्ट काय नेमकं? तर व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट जे आहे त्याला आपण VNR असं म्हणूया, व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू. तर VNR काय असतो नेमका? तर VNRचा असा अर्थ आहे मित्रांनो की समजा आपण आता SDG 30 SDG ठरवलेले आहेत. या 30 SDGमध्ये आपण किती प्रमाणामध्ये SDG अचीव्ह केल्यात? म्हणजे आता आपण समजा राईट टू क्वालिटी एज्युकेशन हे एक SDG आहे, SDG 4, किंवा मग पॉवर्टी आहे, ठीक आहे, SDG 1. तर या पॉवर्टीमध्ये आपली किती डेव्हलपमेंट झाली आहे, किती लोकांना आपण पॉवर्टीमधनं वगैरे वर उचललं आहे. तर हे एकंदरीत आपण ते स्टडी करायचं आणि एक रिपोर्ट आपल्याकडनंच आपल्या स्वतःच्या देशाच्या इन्स्टिट्यूशननी ती रिपोर्ट सबमिट करायची. कोणाला सबमिट करायची? तर एक युनायटेड नेशन्स हाय लेवल पॉलिटिकल फॉर्म आहे, UNLHPF त्याला म्हणतात, युनायटेड नेशन्स हाय लेवल पॉलिटिकल फॉर्म आहे. मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं पुढे की ही जी काही व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट आहे सगळ्यात सुरुवातीला ते कोण तयार करतं आणि सबमिट कोणाला करतं? ते लक्षात घ्या की ही जी काही व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट आहे ती रिपोर्ट नीती आयोग तयार करत असतं आणि नीती आयोग ही रिपोर्ट युनायटेड नेशन्स हाय लेवल पॉलिटिकल फॉरमला सबमिट करत असतं. या रिपोर्टमध्ये काय असणार आहे की आम्ही एका SDGवरती किती प्रोग्रेस केलेला आहे, म्हणजे पॉवर्टी एलिव्हेशनची जी काही SDG 1 आहे त्याच्यावरती आमचा किती प्रोग्रेस झालेला आहे, आमचं हंगरवरती किंवा मग एका प्रकारे हेल्थवरती किती प्रोग्रेस आम्ही केली आहे, आम्ही किती हॉस्पिटल्स बिल्ड केलेत आणि आम्ही काय काय कुठल्या स्कीम्स लॉन्च केल्यात, हेल्थ इन्शुरन्ससाठी आम्ही काय केलं, हे सगळं व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यूमध्ये असतं. आता या शब्दामध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की व्हॉलंटरी असा शब्द दिलेला आहे, म्हणजे कुठल्याही देशावरती हे बंधन नाही की तुम्ही ते रिपोर्ट सबमिट करावंच, पण हे एक आपण ऐच्छिकरित्या ते सबमिट करतोय, आपल्या देशाकडनं ते सबमिट करतोय आणि काही देशांनी स्वतःवरती अशी म्हणजे स्वतःवरती एक काहीतरी जबाबदारी यावी म्हणून हे व्हॉलंटरी रिव्ह्यू रिपोर्ट ते सादर करत आहेत. आणि यामध्ये कुठल्या संस्था आहेत? तर नीती आयोग इन्व्हॉल्ड आहे आणि ही जी संस्था आपल्याला दिसते UNHPF, युनायटेड नेशन्स हाय लेवल पॉलिटिकल फॉरम, ह्या संस्थेकडे आपल्याला हे सबमिट करावं लागतं. आता त्यांनी स्पेसिफिकली विचारलं होतं की 2017च्या रिपोर्टमध्ये आतापर्यंत फक्त 2च व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट्स आलेले आहेत, एक 2017मध्ये आणि दुसरी म्हणजे 2020मध्ये. 2017 आणि 2020 अशा 2 VNR ह्या सबमिट करण्यात आलेल्या आहेत. आणि या VNRमध्ये आपण बघितलं तर पहिली जी काही VNR होती आपली म्हणजे पहिलंच व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्ट होती आणि याच कारणामुळे आपण सगळ्या SDGवरती फोकस न करता आपण फक्त 7च SDGवरती फोकस केला होता. मग ते 7 SDG कोणते आहेत की ज्यावरती भारताने फोकस केला होता, मग 7 SDGवरती भारताने काम केलं होतं. तर ते हे आहेत, पॉवर्टी पहिलं आहे, त्याच्यानंतर हंगर दुसरं SDG, हेल्थ तिसरं SDG, जेंडर 5वं SDG, इंडस्ट्री 9वं SDG आणि त्यानंतर वॉटर आणि कोऑपरेशन जे आहे ग्लोबल लेवलवरचं गोलसाठी जी कोऑपरेशन आहे म्हणजे देशादेशांमध्ये जे सहकार्य आहे SDG 17मध्ये दिलेलं आहे आणि लाईफ बिलो वॉटर हे SDG 14 आहे. तर याच्यावरती आपण फोकस केलेला होता आणि आपण या पूर्णच्या पूर्ण 17 SDGवरती फोकस न करता ह्या फक्त 7च SDGवरती आपला फोकस 2017च्या VNRमध्ये होता. मग तुम्हाला हे 7 SDG एकदा बघून घ्यायचे की पॉवर्टी, हंगर, हेल्थ, जेंडर, इंडस्ट्री, SDG 14 आणि SDG 17, वॉटर आणि जे काय कोऑपरेशन आहे ग्लोबल कोऑपरेशन फॉर अचिव्हिंग दी गोल्स, यावरती आपलं सगळं काम चाललं होतं आणि यावरतीच आपण VNR वगैरे सादर केला होता या गोल्सवरती वगैरे, कारण ती सुरुवातच होती आपली आणि त्यावेळी आपण याच गोलवरती फक्त फोकस केलेला आहे, बाकीच्या गोल्सवरती आपण फोकस केला नव्हता. ठीक आहे. सो VNR जी आहे 17ची त्यांनी फक्त 7 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरती फोकस केलेला आहे. आता आपण हा प्रश्न आला म्हणून आपण या व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्टकडे गेलो, पण जेव्हा आपण प्रिलिम्सचा अभ्यास करत असतो तेव्हा आपण हे बघत असतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वगैरेचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट वगैरे चॅप्टर आपण स्टडी करत असतो आणि त्या चॅप्टरमध्ये हे दिलेलं आहे बरं का, की VNR वगैरे काय वगैरे. ठीक आहे, पण हे थोडंसं जनरली दुर्लक्षित होतं, पण आता यावर्षी आपल्याला त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती विचारले, याचा असा अर्थ होतो की तुम्हाला हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट चॅप्टरसुद्धा व्यवस्थित करावा लागणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा हा जो प्रश्न आहे पुढचा तो बजेटच्या बाबतीत आहे आणि असे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत आणि याला PYQचा सुद्धा संदर्भ दिसतो तुम्हाला. STI मेन्स वगैरेला सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत की प्लॅन आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर कधी स्क्रॅप केलं वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला दिसतात. पण या बाबतीत आयोगाने एक चूक केली असं मला वाटतं, कारण आयोगानं बघा पहिलं विधान काय दिले, आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला आणि दुसरं विधान असं आहे की अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष 2019मध्ये सरकारी खर्चाचे नियोजन आणि नियोजनेतर वर्गीकरण बंद झालेलं आहे. तर हे जे काही दोन्ही बदल झालेत ना मित्रांनो, ते दोन्ही बदल एकच वर्षी झालेले आहेत.
कारण मोदी गव्हर्नमेंट आलेली आहे 2014मध्ये, त्याच्यानंतर त्यांनी मेजर रिफॉर्म्स काही सेट केलेले आहेत बजेटच्या बाबतीत, बजेट सादर करण्याच्या बाबतीत सुद्धा रिफॉर्म्स केलेले आहेत 2017 आणि 18मध्ये. आणि आयोगानं देताना हे मर्जर जे आहे ते 18मध्ये झाले असं सरळ दिले, पण जे की चुकीचं आहे, ॲब्सोल्युटली रॉंग आहे. असं होऊ शकत नाही, कारण बजेट डॉक्युमेंट मी तुम्हाला ऑफिशियल दाखवतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, जे काय बजेट हायलाईट्स असतात त्या बजेट हायलाईट्समध्ये तुम्ही इथं बघू शकता की 2017 आणि 18मध्ये त्यांनी असं बोललेलं आहे. म्हणजे सरळ हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं डॉक्युमेंट आहे, हे मी माझ्या मनाने सांगित नाही आहे. बजेट 2017 कंटेन्स 3 मेजर रिफॉर्म्स. फर्स्ट, प्रेझेंटेशन ऑफ बजेट advanced to 1st February to enable the ministries to operationalize all activities from the commencement of the financial year. याचा असा अर्थ होतो की 1 फेब्रुवारीपासून बजेट सुरू होईल. ठीक आहे, बजेटचं जे प्रेझेंटेशन आहे, बजेटचं जे प्रेझेंटेशन आहे ते 1 फेब्रुवारीला होईल आणि त्यानंतर त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणजे आपलं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला सुरू होतं. 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं. मग बजेट आपण समजा जर 1 फेब्रुवारीला केला सादर, ठीक आहे, फेब्रुवारी, त्याच्यानंतर आपल्याला कुठला महिना मिळतो? पूर्ण मार्च महिना मिळतो. म्हणजे लक्षात घ्या की सगळीचे म्हणजे 1 फेब्रुवारीला बजेट सादर झालं, मार्च महिन्यामध्ये तुम्हाला ज्या काही घडामोडी करून घ्यायच्या त्या करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर 1 एप्रिलपासून आर्थिक जे काही वर्ष आहे आपलं ते सुरू होते आणि यामुळे काय होईल की सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट इझिली होतील. आणि ह्यासाठी आपण 17 आणि 18मध्ये आपण हे केलं होतं. लक्षात घ्या की 3 मेजर रिफॉर्म्स केले. त्याच्यामध्ये पहिला रिफॉर्म आपला आहे की प्रेझेंटेशन ऑफ बजेट, म्हणजे बजेटचं प्रेझेंटेशन आपण कधीपासून ॲडव्हान्स केले? 1 फेब्रुवारीला केले. ठीक आहे, कारण का तर 1 एप्रिलपासून गोष्टी सगळ्या सुरळीतपणे चालल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरा रिफॉर्म आपण काय केलं? ठीक आहे, क्वेश्चनच्या संदर्भात इतर गोष्टी पण डिस्कस करतो त्यामुळे जास्त वेळ लागतो, त्यामुळे काय असं तुम्ही समजू नका की सर खूप जास्तच विस्तृत सांगायला लागलेत. पण PYQs फक्त मी घेणार असल्यामुळे मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये जाऊन सांगतो. रिव्हर्स इंजिनिअरिंग यालाच म्हणतात. ठीक आहे, मी नुसतं बरोबर सांगून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर सांगून पुढे गेलो तर काय अर्थ नाही त्याला, कारण आपण पुस्तकातून हे वाचत असतो पण याच्यावरती आपण काय हे करत नाही, फोकस करत नाही. त्यामुळे इथं तुमचं चांगलं लक्ष लागेल म्हणून मी ते सांगतोय. आणि हे आपलं बॅचचं स्वरूप असंच असणार आहे की एका वर्षाचं ॲनालिसिस करायला आपल्याला 4 ते 4.5 तास लागू शकतात. पण यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस रिवाईज होईल, जवळपास पूर्ण सिलेबस रिवाईज होईल तुमचं. कारण हे सगळं जे असेल 19 ते 23पर्यंतचे जे PYQ आहेत त्याला आपल्याला 25 तासाचा टाईम लागू शकतो आणि 25 तासामध्ये तुमचं GS4 बऱ्यापैकी रिव्हिजन होईल, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन ह्या ॲनालिसिसमधून पुढच्या वर्षी हिट होऊन दिसतील. ठीक आहे, तर एवढ्या लेवलला जाऊन आपण ते ॲनालिसिस वगैरे करणार आहोत. यामध्ये तुम्हाला 3 मेजर रिफॉर्म्स दिसतात 17 आणि 18मध्ये केलेले. पहिला रिफॉर्म आहे की 1 फेब्रुवारीपासून बजेट सादर करतोय. त्याच्यानंतर दुसरा रिफॉर्म काय होता? मर्जर ऑफ रेल्वे बजेट विथ जनरल बजेट. हे दिलेलं आहे कधी म्हटले त्यांनी? 17-18पासून. मग 2017मध्ये हे झालेलं आहे, त्यांनी 2018 देणं हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. कारण निर्णय घेतला होता 2016मध्ये. लक्षात घ्या की बजेट मर्ज करायचं आहे आपल्याला, हा निर्णय त्यांनी 2016मध्ये घेतला आणि 2017मध्ये पहिलं असं बजेट मर्ज्ड बजेट हे सादर करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला असं विचारलं की पहिलं मर्ज्ड बजेट हे कोणत्या वर्षी सादर करण्यात आलं, किंवा तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं किंवा मग तुम्ही बजेट डॉक्युमेंट जरी बघितलं, पहिलं मर्ज्ड बजेट हे 2017चं होतं. 2018 तर नंतर आलं, दुसरा वर्ष आहे तो 2018 मर्ज बजेटचं. पहिलं वर्ष होतं 2017. त्यामुळे हेच उत्तर तिथं असायला पाहिजे होतं, पण आयोगानं हे दिलेलं नाही आहे. 2018 त्यांनी बरोबर दिलेलं आहे. कारण काही लोकांनी ऑब्जेक्शन कोणी घेतलं नसेल त्याच्यावरती, मे बी त्यामुळे तसं झालं असेल, पण ते चुकीचं आहे. ठीक आहे, आयोगानं दिलं याचा असा अर्थ नव्हे की ते बरोबरच असेल, ते चुकीचं आहे, ॲब्सोल्युटली रॉंग आहे. कारण मी तुम्हाला गव्हर्नमेंट डॉक्युमेंट दाखवतोय, तो तुमच्या पुढं आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका, गव्हर्नमेंट डॉक्युमेंटवरती विश्वास ठेवा. ठीक आहे. सेकंड, मर्जर ऑफ रेल्वे बजेट विथ जनरल बजेट टू ब्रिंग रेल्वेज टू सेंटर स्टेज ऑफ गव्हर्नमेंट फिस्कल पॉलिसी. आणि त्यानंतर तिसरं आहे रिमूव्हल ऑफ प्लान आणि नॉन प्लान क्लासिफिकेशन ऑफ एक्सपेंडिचर टू फॅसिलिटेट होलिस्टिक व्ह्यू ऑफ ॲलोकेशन्स फॉर सेक्टर्स अँड मिनिस्ट्रीज. लक्षात घ्या की 17-18मध्येच हे प्लान आणि नॉन प्लान जे काही एक्सपेंडिचर आहे ते सुद्धा आपण रद्द करून टाकलेलं आहे. ठीक आहे. सो प्लान आणि नॉन प्लान एक्सपेंडिचर यावरती STIच्या मेन्सला एक प्रश्न विचारला होता आणि मला वाटतं की 2020च्या STIच्या मेन्सला प्रश्न विचारला होता. तो एकदा तुम्ही PYQ काढून बघावा, त्यामध्ये सुद्धा आयोगानं चूक केलेली होती. ठीक आहे. हां, तर आपला क्वेश्चन होता, काय होता क्वेश्चन बघा, की प्लान आणि नॉन प्लान त्यांनी म्हटलं की 2019पासून आपण हे केलं, रद्द केलं, बंद केले, पण तसं नाही आहे. 17-18पासून आपण ते केलं होतं. पण याचं उत्तर देताना आयोगानं ह्याचं उत्तर एकच दिलेलं आहे, म्हणजे बरोबर असं दिलेलं आहे, जे की चुकीचं आहे. इथं वरीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही आहे असं आपण तिथं उत्तर निवडायला पाहिजे. म्हणजे हे उत्तर जास्त अप्रोप्रिएट आहे, वरीलपैकी कोणते नाही. पण आयोगानं देताना काय केले की फक्त बरोबर दिले, जे की चुकीचं आहे. इथं वरीलपैकी कोणतेही नाही असं उत्तर यायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये डेट पण मी तुम्हाला दिली बघा, की अप्रुव्हल झालं सप्टेंबर 21, 2016ला. 1 फेब्रुवारी 2017ला पहिलं कंबाईंड बजेट सादर करण्यात आलं होतं संसदेमध्ये. आता आधी रेल्वे बजेट वेगळं का असायचं याचं कारण काय?
रेल्वे बजेट वेगळं असण्याचं कारण असं होतं की त्यावेळी बजेटच्या 84% जे काय रेव्हेन्यू यायचं ते या रेल्वेमधनं यायचं. ठीक आहे, म्हणजे रेल्वेचं एवढं बजेट होतं, एवढं जास्त होतं, 84% पूर्ण बजेटच्या 84% हे रेल्वेचं सगळं जे काय रेव्हेन्यू आहे ते यायचं आणि रेल्वेचं सगळं तेवढं अर्निंग असायचं. आणि यामुळं काय झालं, रेल्वे बजेट हे वेगळं मांडण्यात येत होतं 1924 पासून. आणि 1921ची एक समिती होती, ॲक्वर्थ समिती, आणि या समितीच्या शिफारशीवरनं आपण 1924 पासून रेल्वे बजेट वेगळं मांडत होतो. पण आता ते एकत्र केले कधी 17 आणि 18मध्ये. 2017 आणि 18मध्ये 3 रिफॉर्म्स केले आणि त्यानुसार हे जे काही बजेट आहे ते एकत्रीकरणाचं झालेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट मी सांगायची विसरलो होतो तुम्हाला की ती म्हणजे डिकेड ऑफ ॲक्शन टेकिंग SDG फ्रॉम ग्लोबल टू लोकल हे 2020च्या VNR व्हॉलंटरी नॅशनल रिव्ह्यू रिपोर्टची थीम होती. ठीक आहे. ही जी रिपोर्ट सादर केली आहे 2020ची ती राजीव कुमार, व्हाईस चेअरमन ऑफ नीती आयोग यांनी युनायटेड नेशन्स हाय लेवल पॉलिटिकल फॉरम HLPF हाय लेवल पॉलिटिकल फॉरमला सादर केली होती. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आता. बघा, हा क्वेश्चन आपल्या सोर्समधला आहे आणि यामध्ये आपल्याला चुकलंच नाही पाहिजे. कसंच चुकलं नाही पाहिजे आपण. टॅक्स स्ट्रक्चर नावाचा एक टॉपिक आहे आपल्या सगळ्या पुस्तकात, जे रेग्युलर पुस्तक जे वापरता तुम्ही त्या पुस्तकामध्ये टॅक्स स्ट्रक्चर किंवा मग कर संरचना हा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्हाला हे दिसतं आणि हा क्वेश्चन PYQ आहे. म्हणजे यावरती प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत की भेटकर कधी रद्द केला, किंवा मग भेटकर असेल किंवा मग त्याच्यानंतर वेल्थ टॅक्स असेल, या बाबतीत कुणी रिकमेंडेशन वगैरे केली होती, असे प्रश्न विचारतात. तर यांनी असं म्हटलं की 1968मध्ये प्रथम भेटकर लागू करण्यात आला, असं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 एप्रिल 1991 रोजी किंवा त्यानंतरच्या भेटवस्तूंवर भेटकर रद्द करण्यात आला, हे सुद्धा चुकीचं आहे. तर लक्षात घ्या की भेटकर हा कॅल्डॉरच्या रिकमेंडेशनवरून आला होता. कॅल्डॉर, ठीक आहे, कॅल्डॉरच्या रिकमेंडेशनवरून आला होता. वेल्थ टॅक्ससुद्धा कॅल्डॉरच्या रिकमेंडेशनवरूनच आला होता. कॅल्डॉरनेच लावायला सांगितलं होतं तो. पण हा जो काय कर आहे भेटकर, हा भेटकर हा 1958मध्ये आणण्यात आला होता आणि 1998मध्ये त्याला रद्द करण्यात आले. आणि जेव्हा रद्द केलं होतं तेव्हा यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. ठीक आहे, यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते आणि त्यावेळी हा कर जो आहे भेटकर हा रद्द करण्यात आलेला आहे. कधी करण्यात आला रद्द? 1998ला. आणला कधी होता? आणला होता 1958ला. 1958 आणि 1998 हे लक्षात ठेवू शकता. आणि वेल्थ टॅक्सच्या बाबतीत बघितलं आपण तर वेल्थ टॅक्स हा कधी अबॉलिश केला आहे तर 2015मध्ये वेल्थ टॅक्स अबॉलिश केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. मोस्ट रिसेंटली 2015मध्ये वेल्थ टॅक्स अबॉलिश केला होता. आणि ही अबॉलिश करण्याची कारणं काय असू शकतात? तर जेवढे पैसे टॅक्समधून मिळत होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे हे टॅक्स कलेक्शन करण्यासाठी जात होते आणि त्याच कारणामुळे आपण टॅक्स हे पूर्णपणे रद्द करून टाकलेत किंवा मग त्यांना ॲबॉलिश केलेलं आहे वेल्थ टॅक्स आणि टॅक्स आपल्या गिफ्ट टॅक्सला. म्हणजे जेवढे पैसे हे टॅक्समधून मिळतात या ह्याच्यासाठी त्यापेक्षा जास्त पैसे त्याच्या कलेक्शनवरती जात होते. जी काय मशिनरी मेंटेन करावी लागते हे टॅक्स कलेक्शन करण्यासाठी त्याच्यावरती जास्त खर्च होत होता. आणि हे सुरळीत करण्यासाठी, कर संरचना सुरळीत करण्यासाठी आपण हे पाऊल उचललेलं होतं. ओके. पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा, हा क्वेश्चन थोडं कॉन्सेप्च्युअल आणि इथं थोडं सगळं म्हणजे कस जो आहे ना तो लागतो. आणि ह्या असे क्वेश्चन बरोबर ज्यांचे येतात त्यांचा स्कोर वाढतो. मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे, ठीक आहे, त्याचं चांगलं अंडरस्टँडिंग असेल तुम्हाला आणि तुम्ही बऱ्यापैकी आपलं पुस्तक, रेग्युलर पुस्तकं सोडून बाकीचे पुस्तकं कुठली वाचली असतील की तुम्हाला अर्थशास्त्राबाबत थोडी आवड असेल, तुम्ही वाचलं असेल तुम्हाला ते जमेल. अदरवाईज हे थोडंसं अवघड जाईल तुम्हाला. पण मी आता तुम्हाला इथं जेवढं सिम्पल टर्म्समध्ये होईल तेवढं सिम्पल टर्म्समध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात सुरुवातीला तर आपण समजून घेऊया की इलॅस्टिक डिमांड आणि इनइलॅस्टिक डिमांड काय असते, त्याच्यानंतर आपण या क्वेश्चनला डील करू. ठीक आहे, लक्षात घ्या. जस्ट मोमेंट. बघा, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की इलॅस्टिक डिमांड काय असते. इलॅस्टिक डिमांड, ठीक आहे, इलॅस्टिक डिमांड नाही, त्याआधी आपण काय करूया, इनइलॅस्टिक डिमांड समजून घेऊ. इनइलॅस्टिक डिमांड ही सोपी आहे. बघा, लक्षात घ्या की सॉल्ट आहे, मीठ, ठीक आहे, त्याच्यानंतर पेट्रोल आहे, ओके, त्याच्यानंतर अजून काय आहे की समजा राईस आहे किंवा मग अन्नधान्य आहे, ओके, त्यानंतर काय असू शकतो, वॉटर असू शकतो इन डेझर्ट. ठीक आहे, ही 4 काही गोष्टी मी तुम्हाला दिल्यात. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की पेट्रोलची किंमत सध्याला पुण्यामध्ये 105 रुपये प्रति लिटर आहे. ठीक आहे, 105 रुपये प्रति लिटर आहे. पण समजा असं झालं उद्या की मोदीजींना असं वाटलं की आपण आता 500 रुपये प्रति लिटर करायला पाहिजे आणि त्यांनी दोघांनी मिळून म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनी मिळून आणि केंद्र सरकारने मिळून 500 रुपये प्रति लिटर हे पेट्रोल केलेलं आहे.
तर लोक घेणार नाहीत का पेट्रोल? घेतील, लोक घेतीलच. कारण का तर ही गरजेची वस्तू आहे. म्हणजे ह्याला काही पर्यायच उपलब्ध नाही आहे. पेट्रोलला काही पर्याय आहे का? गाड्या वगैरे सगळ्या ठप्प पडतील एका जागी. त्यामुळे त्यांना 500 रुपये प्रति लिटर पैसे देऊन सुद्धा हे विकत घ्यावंच लागेल पेट्रोल. याला काय म्हणायचं आहे? याला इनइलॅस्टिक डिमांड म्हणायचं आहे. याला मराठीतनं अलवचिक स्वरूपाची मागणी असं म्हणतात. अलवचिक स्वरूपाची मागणी. अलवचिक स्वरूपाची मागणी कशी असते की अशा अलवचिक स्वरूपाच्या मागणीमध्ये काय होतं, जरी वस्तूची किंमत वाढत असली तरी ठीक आहे, किंमत वाढली तरी याची जी काही मागणी आहे ती मागणी ही कमी होत नाही. मागणी ही सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये किंवा पर्सेंटेजने खाली येत नाही. तर याला आपण काय म्हणतो? इनइलॅस्टिक डिमांड म्हणतो. ठीक आहे, इनइलॅस्टिक डिमांड आपण या अशा वस्तूंना म्हणतो की अशा वस्तूंची डिमांड ही इनइलॅस्टिक असते. पेट्रोल असेल, त्यानंतर अन्नधान्य असतील, समजा वाळवंटात तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं पाणी पाहिजे असेल, ती सुद्धा डिमांड तुमची इनइलॅस्टिकच असेल. प्राईस वाढलं तरी तुम्हाला ते विकत घ्यावंच लागेल. त्यानंतर मीठ वगैरे असेल, मीठाला तुम्ही पर्याय वगैरे नसेल शोधला काही, तर मीठसुद्धा तुम्हाला इनइलॅस्टिक डिमांडमध्येच टाकावं लागेल. कारण तुम्हाला ते मीठ लागतंच खायलाच. त्याशिवाय तुम्हाला कुठल्याही जेवणामध्ये चव वगैरे लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला मीठ हे इसेन्शियलच आहे. आणि अशा केसमध्ये ही झाली इनइलॅस्टिक डिमांड. आता इलॅस्टिक डिमांड काय असू शकते बघा. इलॅस्टिक डिमांड म्हणजेच मराठीतनं लवचिक स्वरूपाची मागणी. ठीक आहे. आता आपण एक पार्लेजी बिस्किट घेतो, ते 5 रुपयाला आपल्याला मिळतं, 5 रुपयाला पॅकेट मिळतं. पण त्या पार्लेजीवाल्याने काय केलं की आता नाही, आपण खूप दिवसापासून 5 रुपयाला विकतोय, तर आपण काय करूया, 5 रुपयाच्या ऐवजी आता ते बिस्किट 10 रुपयाला विकूया. 10 रुपयाचं पॅकेट केलं आपण. तर मग लोक काय करतील माहिती आहे का, की या पार्लेजीचं जे पार्लेजीची विक्री जी आहे, सेल आहे, तर मग लोक हे बाय करणार नाहीत. काय करतील? ते बाय करणार नाहीत. त्याऐवजी ते कुठे जातील? ते बॉर्बन बिस्किट घ्यायला. ठीक आहे, ते पण मला 10 रुपयालाच मिळते आणि मी ह्याच्यापेक्षा ते चांगलं आहे पार्लेजीपेक्षा, म्हणून मी काय करेल की हे 10 रुपयेवालं बॉर्बन बिस्किट घेईल. मी काय करणार नाही, पार्लेजी बिस्किट घेणार नाही. म्हणजे काय झालं की या पार्लेजीनी त्यांची किंमत ही वाढवली, 5ची 10 रुपये केली आणि या कारणामुळं त्यांचा कस्टमर निघून चालला आहे त्यांच्याकडनं, वस्तू विकत घेत नाही आहे. ओके, मग याला काय म्हणूया आपण? लवचिक स्वरूपाची मागणी म्हणूया. लवचिक स्वरूपाची मागणी म्हणजे कस्टमर इज फ्री टू चूज एनिथिंग. कस्टमरकडे चॉईस आहे की तो पार्लेजीच्या ऐवजी बॉर्बन बिस्किट जाऊन घेऊन खातोय. ओके, तर ही जी चॉईस त्या कस्टमरला मिळते, या मागणीला किंवा या स्वरूपाच्या मागणीला ही लवचिक मागणी किंवा इलॅस्टिक मागणी असं म्हणतात. ठीक आहे, हे एकंदरीत आपल्याला समजलं की इलॅस्टिक डिमांड काय असते आणि इनइलॅस्टिक डिमांड काय असते. तर आता असंच इलॅस्टिक सप्लाय पण असतो बरं का. इलॅस्टिक सप्लाय पण असतो. आता आपण डिमांडच्या बाबतीतच बघितले, फक्त सप्लायच्या बाबतीत जर बघितलं आपण, सप्लायच्या बाबतीमध्ये तर इथे पण असंच असतं की काही गोष्टी अशा असतात की मोठ्या मशीन्स, मोठ्या हे आहेत, इंडस्ट्रीज आहेत. ठीक आहे, आणि त्या इंडस्ट्रीची कॅपॅसिटी आहे की दररोज ते 1000 युनिट ह्या पेन त्या मॅन्युफॅक्चर करतात. 1000 युनिट, आणि 1000 युनिटच्या खाली केलं तर त्यांना ते परवडणारच नाही आहे. आणि यावेळी काय होईल बघा की या इंडस्ट्रीला 1000 युनिट दररोज प्रोड्यूस करणं हे काय झालं, मॅन्डेटरी झालं. मॅन्डेटरी इन द सेन्स की त्यांना हे करावंच लागेल, त्याशिवाय ते प्रॉफिटेबल होणारच नाहीत. आणि असं जर असेल ना, तर हा जो सप्लाय आहे हा सुद्धा कसं झालं, इनइलॅस्टिक सप्लाय झालेला आहे. इनइलॅस्टिक सप्लाय कारण का, तर सप्लाय तर खूप जास्त होतोय, मग बाय वगैरे होतो, म्हणजे याची विक्री होते का नाही हे वेगळी गोष्ट झाली, पण त्यांना बाय तर करावंच लागते. आणि या केसमध्ये त्यांची जी काही त्यांचा जो काही सप्लाय आहे तो इनइलॅस्टिक सप्लाय झालेला आहे, अलवचिक स्वरूपाचा पुरवठा झालेला आहे. ठीक आहे, सो हे सप्लाय पण बघितलं आपण की इलॅस्टिक सप्लाय काय असतो, इनइलॅस्टिक सप्लाय काय असतो. इनइलॅस्टिक सप्लाय ह्या केसमध्ये बरं का, मी इलॅस्टिक बोललो होतो, इनइलॅस्टिक आहे हा. 1000 युनिट जर त्यांना दररोज मॅन्युफॅक्चर करावंच लागेल असेल आणि त्यांना सप्लाय मार्केटमध्ये प्रोव्हाइड करावंच लागत असेल, तर ते इनइलॅस्टिक सप्लाय झालं. आणि या केसमध्ये काय होतं, इनइलॅस्टिक सप्लाय जेव्हा असतो तेव्हा त्यांच्याकडे 1000 युनिट तर दररोज येऊन पडता येतच. मग 1000 युनिटचं काय करायचं, 1000 युनिट हे आपल्याला पुढं विकावे लागतील. आधी जर तुम्ही ते पेन 10 रुपयाला विकत असाल तर ते आता कितीला विकायला लागेल, 6 रुपयाला विकायला लागेल. पण ते सगळा जो स्टॉक आहे तो स्टॉक क्लिअरच करायला लागेल ना. स्टॉक क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट कसं होईल. आणि असं जर असेल तर यावेळेस इनइलॅस्टिक सप्लाय आपण त्याला म्हणतो अलवचिक स्वरूपाचा पुरवठा आहे असं म्हणतो. हे सगळे एकंदरीत बॅकग्राऊंड होतं की लवचिक काय असतं, अलवचिक काय असतं. आता आपण क्वेश्चनला बघूया की क्वेश्चन समजतो का आपल्याला. बघा क्वेश्चनमध्ये काय दिले की इतर परिस्थिती कायम असताना जर पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल. लक्षात घ्या, इतर परिस्थिती कायम असताना जर पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भारा विक्रेत्यावर अधिक राहतो. दुसरं विधान काय, इतर परिस्थिती कायम असताना जर मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भारा ग्राहकांवरती अधिक राहतो. म्हणजे या केसमध्ये हेच गोष्ट दिलेली आहे त्यांनी की अल्टिमेटली कर कोणाला भरावा लागेल,
ठीक आहे, अल्टिमेटली कौन पैसा पे करेगा. तर यामध्ये दिसतं आपल्याला बघा की पहिल्या विधानात आहे की पुरवठ्याची लवचिकता, सप्लाय बघा, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय, EO ऑफ सप्लाय, मी असं EO ऑफ सप्लाय इथे लिहितो. पहिल्या विधानात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय, पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक आहे. मागणीची लवचिकता म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडपेक्षा इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय हे जास्त आहे. ओके. आणि दुसरी कंडिशन काय दिली आहे, दुसऱ्या कंडिशनमध्ये असं त्यांनी दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न समजत नाही किंवा मग तुम्हाला वाटतं की अरे काहीतरी कॉम्प्लेक्स दिलेलं आहे मोठ्या मोठ्या विधानामध्ये, पेपरवरती लिहायचं, सरळ सरळ पेपरवरती लिहायचं की असं म्हटलं, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय इज ग्रेटर दॅन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. त्यानंतर म्हणायचं दुसरं विधान काय दिले त्यांनी की इतर परिस्थिती कायम असताना जर मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल. बघा की मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन, बघा मागणीची लवचिकता ही पुरवठा, यस, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय. तर या केसमध्ये, या दोन केसमध्ये कर कोण भरेल, कर कोण भरेल, ह्यावरती तो प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. मग आपली जी काही पहिली केस दिलेली आहे त्या केसमध्ये आपल्याला हे इथून लक्षात येतं आहे की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कमी आहे. पहिल्या केसमध्ये काय होतं की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे पहिल्या केसमध्ये कमी आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की पहिल्या केसमध्ये किंवा पहिल्या विधानामध्ये आपल्याला असं दिसतं की डिमांड जी आहे ती अलवचिक स्वरूपाची आहे. डिमांड ही कशी आहे, इनइलॅस्टिक आहे. त्यांनी काय म्हटले, कमी आहे, पण आपण डायरेक्टली कन्सिडर करूया की डिमांड ही कशी आहे, पहिल्या केसमध्ये इनइलॅस्टिक आहे. इनइलॅस्टिक डिमांड मी तुम्हाला आता सांगितलं होतं की कुठल्या वस्तू अशा असतात की ज्याची डिमांड ही अलवचिक असते. अलवचिक म्हणजे त्यामध्ये बदल होत नाही, प्राईस चेंज झाली म्हणून लोक ते कमी घेतील असं नाही. अशा कुठल्या वस्तू आहेत, त्यामध्ये आपण बघितलेच होतं की पेट्रोल, ठीक आहे, मीठ, पेट्रोल, राईस, वॉटर, डेझर्टमध्ये वगैरे असेल तर, ठीक आहे, अशा गोष्टी कशा असतात, ह्यांची डिमांड कशी असते, इनइलॅस्टिक असते. आपल्याला पहिल्या विधानात असं दिलेलं आहे की अशा काही वस्तू आहेत की ज्या वस्तूंची डिमांड ही इनइलॅस्टिक आहे किंवा मग यांची इथं तेच दिले आपल्याला, काय दिले की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही बघा इथं की काय दिले, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, ठीक आहे, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय इज ग्रेटर दॅन इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. म्हणजे समजा एखादी गोष्ट अलवचिक असेल तर तिथे जे काही बायर्स असतात ना, या केसमध्ये आपल्याला दिसतं की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडमध्ये ही डिमांड इनइलॅस्टिक असल्यामुळं, इनइलॅस्टिक म्हणजेच यामध्ये बदल होणार नसल्यामुळं, म्हणजे किंमतीत जरी बदल झाला, एखाद्या वेळेस असं झालं की आता 100 रुपयेवाले पेट्रोल हे 150 रुपयाला मिळू लागले, आता वरचे जे 50 रुपये आहेत ते सरळ सरळ टॅक्स गव्हर्नमेंट घेते आहे आणि या पेट्रोलची किंमत वाढून 150 रुपये झाली आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला समजा आठवड्यामधनं 4 लिटर पेट्रोल लागत असेल तर तुम्ही 4 लिटर पेट्रोल तर घेणारच, ठीक आहे, मग ते 150 रुपयाने घ्याल, तुम्ही 200 रुपयाने घ्याल, कसंही घ्याल. म्हणजे इथंच आपल्याला दिसते की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही कमी आहे, कशापेक्षा, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लायपेक्षा. असं झालं की एखाद्या कंपनीला वाटलं की आता लोक किंमत 150 रुपये झाली आहे प्रति लिटर म्हणून पेट्रोल कमी वापरायला लागलेत, मग ती कंपनी काय करेल, ती कंपनी इम्पोर्टच कमी करेल ना. त्यामुळं इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय या केसमध्ये जास्त आहे. म्हणजेच याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट कोणाला मिळायला पाहिजे, या सेलर्सला मिळायला पाहिजे या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये. आणि टॅक्स कोण भरणार आहे शेवटी, टॅक्स हे शेवटी आपले जे काही बायर्स आहेत ते भरतील. ओके. आणि हे आपल्याला इथून दिसतं. तुम्हाला अजूनही समजलं नसेल हे मला माहिती आहे, पण तुम्ही मागचं जे आपण आत्ता बोललो आहे हे बघा, एकदा चांगलं व्यवस्थित स्टडी करा की आपण या पहिल्या विधानामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी की इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ही अलवचिक आहे. अलवचिक म्हटलं की आपल्याला नुकसान आहे, अलवचिक म्हटल्यावर आपण दुसऱ्या गोष्टीवरती शिफ्ट होऊ शकत नाही लगेच, असा त्याचा अर्थ होतो. ओके. आणि समजा लवचिक जर म्हटलं असतं तर मग आपण पेट्रोलच्या ऐवजी त्याच्यामध्ये बायोफ्युल वगैरे टाकून पण गाडी चालवता येत असली आपल्याला तर ते होऊ शकलं असतं. पण तसं जर नाही झालं समजा, तर या केसमध्ये आपल्याला दिसतं की इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय हे जास्त असल्यामुळं बायर्सला ॲडव्हान्टेज इथं दिसतं आपल्याला, सेलर्सला ॲडव्हान्टेज दिसतं. जे कोणी इंडियन ऑइल कंपनी असेल, ठीक आहे, HP असेल, या लोकांना ॲडव्हान्टेज दिसतं, कारण टॅक्स ते भरणार नाही, टॅक्स कोण भरेल, शेवटी आपण भरणार आहोत. म्हणून पहिल्या विधानात काय म्हणलं त्यांनी की इतर परिस्थिती कायम असताना जर पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भारा विक्रेत्यावर अधिक राहतो. हे स्पष्टपणे चुकीचं आहे. यावेळी काय होईल, इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय जर ग्रेटर असेल इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडपेक्षा, तर यावेळी काय होईल, यावेळी भार जो आहे कराचा तो ग्राहक सहन करेल, ठीक आहे, ग्राहकावरती तो भार असेल. आणि दुसऱ्या केसमध्ये काय होईल की दुसऱ्या केसमध्ये असं म्हटलं की मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार ग्राहकांवर अधिक राहील. इथं ग्राहकांवरती नाही, तर हा जो काय भार आहे तो विक्रेत्यांवरती अधिक राहील. मग या केसमध्ये तुम्हाला कोणतं एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे, तर या केसमध्ये तुम्हाला पार्लेजी आणि बॉर्बनचं एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे. या तुम्ही लक्षात घेऊ शकता की इनइलॅस्टिक सप्लाय 1000 युनिट
मॅन्डेटरी प्रोडक्शन इलेक्ट्रिक सप्लाय 1000 रुपये 1000 पेना ते म्हणजे पेनांचं प्रोडक्शन करतात, त्याच्यामध्ये त्यांना 10 रुपयाचा जो पेन पडतोय तो 6 रुपयाला विकायला लागतोय. ठीक आहे, हे पण आहे. किंवा मग पार्लेजीच्या बाबतीत पण आपण बोललोच होतो की तिथं पण असं होऊ शकतं की पार्लेजीच्या ऐवजी लोक काय करतील, जाऊन बॉर्बनचं बिस्किट खरेदी करतील. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, ती डिमांड ही कशी आहे, इलॅस्टिक डिमांड आहे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये कव्हर केल्या होत्या. ज्यांनी लक्ष देऊन व्यवस्थित केलं असलं ते तर त्यांना ते जमलं असतं. ओके, मी तुम्हाला परत एकदा दाखवत होते की नोट्समध्ये काय काय मी दिलं होतं या बाबतीमध्ये. तिथं दिलेलं आहे बघा की कर भाराचे वाटप आणि वितरण. हे मी नोट्स माझ्या गेल्या वर्षीच्या नोट्स आहेत 2023च्या. कुणालाही ज्यांनी बॅच जॉईन केले त्यांच्याकडनं तुम्ही बघू शकता हे. ठीक आहे. सो मी जशाच तसा क्वेश्चन इथं कव्हर केला आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ मायसेल्फ की हे कुठल्याही आपल्या याच्यामध्ये दिलेलं नव्हतं पुस्तकांमध्ये आणि माझ्या नोट्समध्ये कव्हर झालेलं आहे. त्यामुळे मला हे छाती ठोकून सांगायला काहीच असं हे वाटत नाही क्रेडिट घ्यायला. सो आय टेक क्रेडिट फॉर दिस, कारण मी हे एक्झॅक्ट क्रेडिट केलेलं आहे. तुम्ही विधानं बघा फक्त. मागणीची किंमत लवचिकता जास्त असेल. ठीक आहे, मागणीची किंमत लवचिकता जास्त असेल तर कराचे ओझे हे सेलरवरती असतं. वस्तूंची मागणी अलवचिक असेल तर कराचे ओझे कोणावरती असतं, ग्राहकावरती असतं. मग तुम्हाला क्वेश्चन तोच आहे, फक्त इथं वेगळ्या पद्धतीने मी लिहिलं आहे. फक्त इथं तुम्हाला जर हे अंडरस्टँडिंग झालं असतं व्यवस्थित, मी ऑलरेडी हे लेक्चरमध्ये हे सांगताना शिकवलेलं होतं आणि यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित डेव्हलप झालं असलं, तुमचा तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे होता. बाकी सगळ्यांचा चुकेल पण तुमचा चुकणार नाही, ही गॅरंटी आहे. ठीक आहे, आणि हे डाल्टनच्या म्हणण्याप्रमाणे असं दिलं होतं. ठीक आहे, आणि हे आपल्या रेग्युलर पुस्तकात कुठे कव्हर केलं नाही आणि हे मी कव्हर केलं होतं. त्यानंतर पुढचा खालचा पण टॉपिक आहे यावरती, कराचे किंवा टॅक्सेशनचे परिणाम काय होतात हे सुद्धा इथे इन्क्लूड केलेलं आहे बघा. की काम, बचत व गुंतवणूक क्षमतेवर परिणाम होतो. बचत व गुंतवणूक कमी करण्याची क्षमता गुंतवणूक करण्याची, बचत आणि गुंतवणूक करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. उत्पादन साधनांचे वाटप किंवा विभाजन यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. करांच्या विभाजनावर परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, आर्थिक विषमता वगैरे यामुळे येऊ शकते. रोजगारावरती सुद्धा निगेटिव्ह परिणाम याच्यामुळे होऊ शकतो, बचत आणि गुंतवणूक घटल्यामुळे वगैरे. अशा गोष्टी सगळ्या टॅक्सेशन बाबतीत दिल्या होत्या. त्यानंतर एक्झॅक्ट तोच क्वेश्चन आपला जो आहे क्वेश्चन विचारला आहे, सेम क्वेश्चन इथं कव्हर होतो आहे. त्यामुळं आय एम व्हेरी प्राऊड ऑफ मायसेल्फ की मी हे ते कव्हर केलं होतं. आणखीनही मी प्रयत्न करेन की बेस्ट ऑफ बेस्ट देईन मी माझ्या याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे डायरेक्ट हिट होतील याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये असणार आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन जॉईन दिस बॅच. आपल्या VB अकॅडमीचं बॅच आहे, VB अकॅडमीचं ॲप आहे प्ले स्टोअरवरती. मी त्याची लिंक आपल्या चॅनलवरती शेअर करेनच आणि तुम्ही तिथून ते बॅच जॉईन करू शकता. सोबतच VBnomics हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा की ज्यावरती सगळे इकॉनॉमिक्स GS पेपर 4 रिलेटेड अपडेट्स असतील. आणि VBIS अकॅडमी हे जर चॅनल तुम्ही जॉईन नसाल तर तुम्ही हे जॉईन करून ठेवा. आणि VBnomicsवरती बाकीचे पुढचे पण इनिशिएटिव्स हे याच चॅनलवरती वगैरे लॉन्च होणार आहेत. तर आय होप, आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर माझा नंबर इथं दिलेलाच आहे 8600012343. काही ओरिएंटेशन बाबतीत वगैरे हे सगळं तुम्हाला इथून मिळणार आहे. ठीक आहे. सो काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. लवकरात लवकर आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.